मी माणिक केंद्रे, माझं यूट्यूब चॅनल केंद्रे इन्फॉर्मेशन। वय 30 नंतरचे 10 मोठे पश्चाताप ते कोणते? नंबर 1, पैसे उडवले पण गुंतवणूक केली नाही। पैसे उडवले पण गुंतवणूक केली नाही। 25 पर्यंत मोज आणि 30 पर्यंत कर्ज, मग उरलेलं आयुष्य EMI फेडण्यात जातं। नंबर 2, फक्त नोकरीत वेळ घालवला, दुसरं काहीच केलं नाही। फक्त नोकरीत वेळ घालवला पण दुसरं काहीच केलं नाही। साईड इन्कम, फ्रीलान्सिंग किंवा बिझनेस सुरू करायला वेळ नव्हता। आता बॉसचा मूड ठरवतोय की पगार वाढणार का नाही। नंबर 3, फिटनेसकडे लक्ष दिलं नाही। 20 मध्ये रात्री 3 वाजता वडापाव खाल्ला तरी चालायचं, 30 नंतर तेच केलं तर गॅस्ट्रिक, कोलेस्ट्रॉल आणि वाढलेलं पोट। नंबर 4, मैत्री टिकवली नाही, फक्त फॉर्मॅलिटी केली। भेटूया रे लवकरच म्हणता म्हणता चांगले लोक हरवून जातात आणि शेवटी आपण फक्त व्हॉट्सअप स्टेटस बघणारे लोक उरतो। नंबर 5, आईबाबांसोबत वेळ घालवला नाही। 20 मध्ये मित्र, पार्टी, करिअर, डेटिंग आणि 30 नंतर कळते की माणसं कायमची नसतात। नंबर 6, लोक काय म्हणतील याच्या भीतीने अनेक संधी गमावल्या। लोक काय म्हणतील याच्या भीतीने अनेक संधी गमावल्या। समाजाने सांगितलं म्हणून स्वतःच्या आयुष्यावर नियंत्रण नाही घेतलं, फक्त सेफ प्ले केलं। नंबर 7, वाचन शिकणं स्किल डेव्हलपमेंट केली नाही। स्किल डेव्हलपमेंट केली नाही। कॉलेज संपल्यावर शिकणं थांबवलं आणि आता AI ऑटोमेशनमुळे स्वतःचं करिअर धोक्यात आले। नंबर 8, फक्त रिलेशनशिप ब्रेकअप आणि इमोशनल ड्राम्यात वेळ घालवला। 10 वेळा ब्रेकअप झाला तरी बँक अकाउंट वाढला नाही, करिअर ग्रो झालं नाही, फक्त दुःखच वाढलं। नंबर 9, स्वतःचं काहीतरी करायचं होतं पण घेतलं नाही धाडस। अरे तो बघ आपल्या सोबत शिकलेला, त्याचं स्वतःचं काहीतरी झालंय आणि आपण अजून संधी मिळेल तेव्हा करतो म्हणत राहिलो। नंबर 10, वेळ घालवला पण वेळेचं महत्त्व समजलं नाही। 20 मध्ये वाटतं संपूर्ण आयुष्य पडलंय आणि 30 नंतर कळतं की 10 वर्ष कधी उडून गेली कळलंच नाही। 30 नंतरचे हे मोठे 10 प्रश्न। व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा। थँक्यू।